नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 12 ऑगस्ट भागामध्ये रघुनाथ एकदम शांत असतो. शिनू म्हणतो, दादा मामा काहीतरी बोलणार आहे, पण तू असे शांत नको बसू. तर रघुनाथचा हात पकडून स्वतःच्या तोंडात मारत म्हणतो, मार मला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. उमा म्हणते, शिनू अरे असं काय करतो? अहो ऐका ना, मला खात्री आहे शिनू असं काही करणार नाही, करूच शकत नाही. माझा आणि ओवीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. शिनू म्हणतो, उमाई किती विश्वास ठेवणार? मी विश्वास लायक नाही आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता हा तुमचा चांगुलपणा. ए दादा मामा बोल ना, हवं तर मला मार, माझा गळा दाब, मला एकदाचं मारून टाक, पण काहीतरी बोल. तेवढ्यात लाली ओरडते, हा काय बोलणार रे? याला तोंड आहे का बोलायला? काय रे दादा, सगळ्या गावाचा न्यायनिवाडा करतो, आता स्वतःचा पण न्यायनिवाडा कर की. उमा म्हणते, लालीताई हे काय बोलता? त्यांनी काय केलं न्यायनिवाडा करायला? लाली म्हणते, माझ्या पोराचा घात, त्याच्या संस्कारामुळे माझा पोरगा वायाला गेला. माझ्या लेकाच्या ह्या अवस्थेला ना तू जबाबदार आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. उमा म्हणते, लालीताई तोंडाला येईल ते बोलता का? लाली म्हणते, काय रे दादा, माझा पोरगा शिक्षणासाठी मुंबईला चालला होता, पण तू काय बोलला? तू मुंबईला गेल्यानंतर घरची शेती कोण बघेल? तू त्याला जाऊ नाही दिलं, नांदिवलीत शिकायला लावलं. आज तो मुंबईत शिकला असता तर शिकून मोठा झाला असता, पण नाही, तुला घरामध्ये कामाला कोणीतरी पाहिजे होतं ना. आज जे काय वाटोळं झालं ना ते फक्त तुझ्यामुळे. आता काय शांत बसला? स्वतःची चुकी मान्य कर. बंधू घरात जात असतो, त्याला लालीचा आवाज येतो. तेवढ्यात बाहेर कांता आणि मंजू पळत येतात. बंधू म्हणतो, भाऊजी लालीताई कुठे? कांता म्हणतो, अरे ती घरामध्ये नाही आहे, तिचा आवाज आला म्हणून आम्ही पळत आलो. मंजू म्हणते, अहो ललिताईचा आवाज मांगऱ्यातून येतोय आणि शिनू पण तिकडेच आहे. कांता म्हणतो, ही दादा आणि वहिनीला भांडायला गेली की काय? उमा ओरडते, लालीताई जे घडून गेलं ते बोलून काही फायदा आहे का? लाली म्हणते, तू तर बोलूच नको, हा आमच्या बहीण भावाचा प्रश्न आहे. मी माझ्या भावाला बोलते आणि जास्त खुळं बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तू तर काही बोलूच नको. ह्या तुझ्या भाचीला खपवत होतीस ना? माझ्या शिनूच्या गळ्यात बांधून. शिनू म्हणतो, आई ती म्हणते, तू तर बोलूच नको, तुला बोलायला तोंड आहे का? ह्या माझ्या भावाने मला शब्द दिला होता, याच्या लेकीचं आणि माझ्या लेकाचं लग्न लावून देणार. लग्न तर काही झालं नाही, ह्याची लेक मुंबईला आहे. माझ्या लेकाच्या गळ्यात काय पडलं? लोडणं. कुणामुळे? कांता म्हणतो, लाली 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 काय बोलतेस? रोज नवीन नवीन वाद घालायलाच पाहिजे का? आता चारू पण पळत येते आणि दारातून बघत असते. कांता म्हणतो, या घरात कशाला आली वाद घालायला? तुला काही स्वस्त बसत नाही का? तिला ओढत म्हणतो, तू चल चल तू. लाली हात झटकून म्हणते, बऱ्या बुलाने सांगते हा, मध्ये पडायचं नाही. माझ्या लेकाचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या माणसाला मी जाब विचारते आणि आई म्हणून ना मला तो अधिकार आहे. तुम्ही ना या दोघांची काय देवळं बांधायची ना ती बांधा ना. मला काय पडलं नाही त्याचं, मला ना माझ्या लेकाचं पडलंय. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अरे बोल ना, आता सांग काय करायचं? बंधू म्हणतो, ताई हे काय बोलते? यामध्ये दादाची काय चूक आहे? त्याने लहानपणापासून शिनूवर संस्कार केले. लाली म्हणते, आता कसा बोलला? अगदी माझ्या मनातलं बोललास. दादाने लहानपणापासून शिनूवर संस्कार केले. हे संस्कार केले, त्याच्या संस्कारामुळे माझ्या पोराचं वाटोळं झालं. त्याला जी मुलगी आवडत नाही ना त्याला तिच्याशी लग्न करावं लागतंय. आणि काय रे दादा, जेव्हा मी चारूसोबत लग्न ठरवलं तेव्हा तू विरोध केला आणि शिनूची बाजू घेतली. आता काय बोलणार आहे? अरे बोल ना. कांता म्हणतो, लाली दादांनी जे संस्कार केले ना त्यामुळे शिनूच्या डोळ्यामध्ये आज लाज दिसते. तू संस्कार केले असते ना त्यांनी स्वतःची चुकी कधीच मान्य केली नसती, जशी तू स्वतःची चुकी कधीच मान्य करत नाही. लाली म्हणते, मी माझी चुकी कधीच मान्य नाही करणार, कारण मी कधीच चुकतच नाही. चारू म्हणते, अरे वा, हा आनंद तर मेघना आंटीला पण मिळायला पाहिजे. मेघनाला फोन येतो. ती म्हणते, चारूचा व्हिडिओ कॉल, चक्क व्हिडिओ कॉल. ती चालू करते. कांता म्हणतो, लाली चल घरी. तो तिला ओढायला लागतो, पण ती मात्र कांताला ढकलून देते. हे बघून तर सगळे शॉक होतात. आता रघुनाथ ओरडतो, होय झाली माझी चुकी. लाली समोर येतो आणि हात जोडून म्हणतो, लाले मला माफ कर, सगळी चुकी माझी आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे. शिनू म्हणतो, दादा मामा चूक मी केली,
आणि तू का माफी मागतोय? लाली म्हणते नाही, चुकी त्यानेच केली. आणि दादा, देते मी चारू आणि शिनूचं लग्न लावून. तुझी हीच इच्छा होती ना? तुझ्या मनासारखं घडतंय. शेवटी केलं ना माझ्या पोराचं वाटोळं. झालं तुझ्या मनासारखं. आता रघुनाथ रडायला लागतो आणि लालीसमोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, लाले मला माफ कर. आता मात्र मेघना मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, वा रघुनाथ खोत वा. मी तुला बोलले होते ना, एकदा मी तुला गुडघ्यावर आणणार आणि नाक घासायला लावणार. शेवटी ह्या मेघना सचदेवने तुला गुडघ्यावर आणलंच. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. शेवटी मी ह्या रघुनाथ खोताला गुडघे टेकायला लावलेच. रघुनाथ म्हणतो, लाले माझे संस्कार हारले, मी हारलो. तुझ्या लेकाला घडवण्यात मी कमी पडलो. एका आईचे तळतळाट घेतले. तुझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं मी. तू देशील ना ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. रडत म्हणतो, मला माफ कर. बंधू म्हणतो, दादा. शिनू म्हणतो, दादा मामा. पण लाली त्याला ओढते आणि रघुनाथला म्हणते, मी तुला शेवटचं सांगते. माझ्या लेकाच्या आयुष्यात मला तुझी ढवळाढवळ नको आहे. जेवढं झालं ना तेवढं खूप झालं आहे. मामा भाच्याच्या नात्यापुढे तुझा काही संबंध नाही, समजलं? आणि शिनूला म्हणते, तू पुन्हा जर इकडे आला ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. त्याला ओढत घेऊन जात म्हणते, चल म्हणते ना. कांता म्हणतो, लाली. तो पण तिच्या मागे जातो. आता एक एक करून मंजू पण रडत जाते. जाताना चारूकडं रागाने बघते आणि निघून जाते. आता मेघना खूप मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, क्या बात आहे. निशी किचनमध्ये काम करत असते आणि म्हणते, एवढ्या मोठ्याने कोण हसतंय आणि भांडायचा आवाज कुणाचा येतोय? ती आता हळूहळू मेघनाकडे येत असते. मेघना म्हणते, वा, यालाच म्हणतात परफेक्ट क्लायमेट. आता ती एखाद्या राक्षसासारखी मोठ्याने हसत असते आणि जाळीमधून निशी तिला बघत असते. आता ती हळूच दार उघडते आणि मेघनाकडं शॉकून बघत असते. आता मेघनाच्या चेहऱ्यावरचं एकदम हसू गायब होतं आणि ती घाबरून उठते आणि म्हणते, निशी. पण निशी मात्र नेहमीसारखी बावळटपणे विचारते, आई, मला कुणाच्या तरी भांडणाचा आवाज येत होता. कोण भांडत होतं? आपल्या घरातून येत होता. मेघना बघत राहते. ती म्हणते, आई, तुम्ही ठीक आहात ना? ती म्हणते, अगं हो, मी एक ना फिल्म बघत होते. खूप छान होती. तू पण बघ, तुला पण खूप मज्जा येईल. ती अजून बरंच काय बोलते. निशी म्हणते, हो, किचनमध्ये काम संपवते आणि नंतर बघते. मेघना म्हणते, हो हो हो, जा जा जा, काम कर. रघुनाथची हालत खूप वाईट होते. चारू जायला लागते. पुन्हा दारात थांबते आणि मागे वळून मस्त स्माईल करते. पुन्हा ॲटिट्यूड दाखवते. पुन्हा स्माईल करते. पण तिचं लक्ष जात नाही. हे सगळं ओवी बघत असते. ती मनात म्हणते, चारू, हे सगळं मुद्दाम केलंस ना? आता शिनू राहू दे बाजूला. तू माझ्या फॅमिलीला जाणून बुजून त्रास दिलाय. आता मी बघ तुझं काय करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.